नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे माझ्या अजून नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी परफेक्ट प्लेटेड बाही आणि गोपी बाही याची कटिंग आणि स्टिचिंग सांगणार आहे. तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर इथे मी तयार बाही मोजून घेत आहे. तर 6 इंचाची आहे आणि मुंडा आहे 10 इंच आणि दंडघेर घेतलेला आहे 6 इंच आणि मुंडा खोली केलेली आहे 3 इंचावरती. तर इथे मी ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे, त्याला व्यवस्थित सरळ करत आहे आणि ते मी 4 इंचावरती टिक करत आहे वरच्या साईडने आणि खालच्या साईडने पण 4 इंचावरती टिक करत आहे. तर असा बॉक्स बनवून घेतलेला आहे. तर आता इथे मी कट्स मारून घेत आहे. म्हणजे जिथे जिथे कट्स मारलेले आहेत तिथून आपल्याला प्लेट टाकत कट्सपर्यंत यायचे आहेत. दाखवते त्याप्रमाणे, व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे. तर बघू शकता अशा पद्धतीने. तर इथे मी 6 प्लेट टाकणार आहे. तर प्लेट्स बनवून घेतलेले आहे. तिथे मी शिलाई मारून दाखवणार आहे. तर एका साईडने शिलाई मारून झालेली आहे. आता मी वरच्या साईडने शिलाई मारून दाखवत आहे. अशा पद्धतीने. तर इथे दोन्ही साईडने मी शिलाई मारून घेतलेले आहेत. बघू शकता अशा पद्धतीने. तर आता मी याला अस्तर जॉईन करणार आहे. तुम्ही इथे बिना अस्तरची पण बाही बनवू शकता, पण इथे कस्टमरला अस्तर पाहिजे होती म्हणून मी इथे बघू शकता अस्तरचा सेंटर पॉईंट टिक केलेली आहे आणि सेंटरवरती ठेवून 1/2 इंचावरती शिलाई देत आहे आणि ब्लाऊजचा कपडा सरळ आहे आणि त्याच्यावरती अस्तर टाकलेले आहे. जशा पद्धतीने आपण बाही जॉईन करतो तशाच पद्धतीने करायची आहे. तर इथे आधी मी पिना लावून घेत आहे, म्हणजे प्लेट इकडे तिकडे होऊ नये याच्यासाठी. तर आता मी 1/2 इंचावरती शिलाई देऊन घेत आहे. आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून घेत आहे आणि पिना काढून आता अस्तर पलटी करून ब्लाऊज पीसवरती एक फिनिशिंगची शिलाई देत आहे. अशा पद्धतीने. आणि आता मी पूर्ण बाहीला शिलाई देत आहे. तर कपडा सरळ व्यवस्थित करत शिलाई द्यायची आहे, दुमडू द्यायची नाही, नाहीतर आपली बाही बिघडू शकते. अशा पद्धतीने. तर इथे मी पूर्ण बाहीला शिलाई दिलेली आहे. तर आता इथे एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करत आहे मी.
तर आता मी लेस लावून घेत आहे ब्लाऊजचा. तर मैत्रिणींनो, खूप सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे गोपीबाहीची कटिंग आणि स्टिचिंग. तर इथे परफेक्ट अशी गोपीबाही स्टिचिंग झालेली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ